संविधान सभेमध्ये एखाद्या विषयावर चर्चा व्हायच्या विविध पद्धतीने त्या चर्चेमध्ये सकारात्मक बदल घडवून ते जनतेसाठी व देशाच्या सुरक्षिततेसाठी किती महत्त्वाचे आहेत हे ठरवलं जायचं आणि त्यावर मसुदा तयार व्हायचा. अशाच पद्धतीने संविधान सभेमध्ये मूलभूत हक्कावर चर्चा होत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते कसे महत्त्वपूर्ण आहेत, मूलभूत हक्क कशा पद्धतीने आपल्या देशाला हितकारक ठरू शकतात, सामान्य दीनदलितांना, उपेक्षितांना, बहुजन समाजाला कसा त्याचा उपयोग होतो किंवा कशा पद्धतीने त्याचा उपयोग होईल हे समजावून सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूलभूत हक्कावर चर्चा करत होते. त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांनी असा मुद्दा उपस्थित केला की अनाथ मुलांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला नाही पाहिजे. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर आपण अनाथ मुलांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार न देता मूलभूत हक्क संविधानामध्ये समाविष्ट केलो तर ते अन्यायकारकच होईल. कारण जर अनाथ मुलांना धर्म स्वीकारण्याचा अधिकार उरला नसेल तर त्यांना कोण दत्तक घेईल. यावर सभागृहात त्यांच्या युक्तिवादावर खूप टाळ्या पडल्या आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 यामध्ये समाविष्ट झाला. धन्यवाद. जय भीम. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा.